नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आपल्याला उपवास होता आणि उपवास असल्यामुळं फराळ वगैरे केली आणि निघालो आपण. आता यावर्षी जास्त काळ पाऊस झालेला होता, त्याच्यामुळं आपली जमीन देखील यावर्षी जरा थोडीशी काही पडकच पडलेली होती. मग नीट करायला सुरू होती, कारण पाणी साचलं होतं जमिनीमध्ये. मग काय, ट्रॅक्टर बोलवला आणि चोही बाजूने त्या ठिकाणी मस्तपैकी नांगरून ती जमीन आपण चांगली केलेली होती. मस्तपैकी नांगरली, त्या ठिकाणी मोगडा मारला आणि आपल्याला सरीत चालू होती काढायला. त्या ठिकाणी मस्त सुंदर फळाची जमीन होती. सरी वगैरे त्या ठिकाणी काढली आणि हे 8005चं जे बेन होतं ते आपण त्या ठिकाणी गाडीमध्ये टाकून प्रत्येक गाडी आपण त्या ठिकाणी वावरात नेत होतो. प्रत्येक गाडी वावरात नेत होतो टाकून बेन त्याच्यामध्ये. सर्जा आणि राजा होते साईडला. मग काय, मी बैलगाडी घेतली आणि बैलगाडी घेत असताना एक हे सुख म्हणजे खूप वेगळं होतं. कारण आपला बाप शेतकरी आणि त्याचा मी मुलगा, म्हणजे मला कायम त्याचा सार्थ अभिमान आहे आणि राहील. कारण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. येणारा काळ हा फक्त शेतकऱ्यांचा असणार आहे मित्रांनो, यात तीळ मात्र शंका नाही. आणि पाणी चालू केलं, मोटर चालू केली आणि प्रत्येक सरीमध्ये पाणी येत होतं. निसर्ग साथ देईल का नाही हे माहीत नव्हतं, पण उद्याचं पीक घेण्यासाठी शेतकऱ्याकडे मात्र खंबीरपणाने शेतकरी उभा असतो, त्याला विश्वास असतो. नक्कीच काळी आई साथ देईल. नक्की फॉलो करा शेतकरी पुत्राला.